ऐन दिवाळीत भाविकांवर काळाचा घाला। चांदशैली घाटात भीषण अपघात, जखमींच्या किंकाळ्या आणि नातेवाईकांचा आक्रोश। ऐन दिवाळीत नंदुरबारमध्ये भीषण अपघात झालाय। अस्तंबा यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांवर काळानं घाला घातलाय। नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा तालुक्यातल्या चांदशैली घाटात झालेल्या या भीषण अपघातात 7 जणांवर काळानं झडप घातली। या अपघातात 17हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। हा अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरच पलटी झालं। अपघात घडल्यानंतर मदतीसाठी कुणीच नसल्यानं बराच काळ जखमी आणि मृत प्रवासी रस्त्यावरच पडून होते। नेमका हा अपघात कसा झाला, सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नंदुरबारमध्ये तळोदा तालुक्यातल्या चांदशैली घाटात भाविकांच्या बसला हा अपघात झाला। अस्तंबा यात्रेहून भाविकांना घेऊन एक बस येत होती। चांदशैली घाटात या चालकाचं बस गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी पलटी झाली। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार या बसमध्ये 40हून अधिक प्रवासी प्रवास करत होते। या गाडीतील लोक अस्तंबा यात्रेसाठी गेले होते। ही यात्रा संपवून माघारी परतत असताना काळानं या भाविकांवर घाला घातला। चांदशैली घाटातला रस्ता किंवा नकाशा पाहिला तर असं दिसून येतं की या घाटात अनेक वळणं आहेत, त्यामुळे या घाटाला अपघात प्रवण क्षेत्र मानलं जातं। प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेत। अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। तळोदा उपजिल्हा रुग्णालयात या जखमींवर उपचार सुरू आहेत। या जखमींमध्येही 10 जणांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना पुढच्या उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। जखमींमध्ये नंदुरबार तालुक्यातल्या घोटाणा आणि शहादा तालुक्यातल्या वैशाली इथल्या भक्तांचा समावेश असल्याची माहिती मिळतेय। चिंतेची बाब म्हणजे जखमी भाविकांची परिस्थिती पाहता दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येते। दरम्यान या अपघाताची माहिती समजताच तळोदा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं। जखमी नातलगांना पाहून अनेकांना हुंदका आवरता आला नाही। तर ज्यांनी या अपघातात आपले आप्त गमावलेत त्यांच्या किंकाळ्यांनी आणि आक्रोशानं रुग्णालय परिसर सुन्न झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले, पण हा अपघात नेमका कसा झाला त्याचं कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पिकअप गाडी घाटात असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी पलटी झाली अशी प्राथमिक माहिती आहे। हा अपघात झाल्यानंतर गाडीच्या मागच्या भागात बसलेले लोक खाली दबले गेले, त्यामुळे जबर मार लागल्यानं काहींचा जागीच मृत्यू झाला। पोलीस बचाव कार्यासाठी घटनास्थळी आले तेव्हा इथलं दृश्य भयावह असल्याचं सांगण्यात आलं। आजूबाजूला मृतदेह होते तर जखमी देखील मदतीसाठी रस्त्यावरच पडून होते। या अपघाताबाबत माजी मंत्री विजयकुमार गावित आणि आमदार राजेश पाडवी यांनी काय माहिती दिली आहे पाहूया। दीपावलीच्या निमित्तानं या भागातील अस्तंबा ऋषीच्या दर्शनासाठी लोक जात असतात। श्रद्धाळू हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी दर्शन घ्यायला सुरुवात 8 दिवस अगोदरपासून सुरू होते आणि जसे जसे दर्शन झालं तसं खाली ते उतरत असतात। तर या ठिकाणी पिकअप गाडी होती, ती गाडी इकडचे काही श्रद्धाळूंना सोडलं तिने अस्तंबाला आणि तिकडून येताना काही श्रद्धाळू ज्यांचं दर्शन झालं होतं त्यांना घेऊन येत असताना त्या ठिकाणी घाटामध्ये चांदशैली ठिकाण आहे, त्याच्या बाजूला त्या ठिकाणी हा अपघात झाला। गाडी दरीमध्ये कोसळली आणि कोसळले तेव्हा त्या ठिकाणी ऑन द स्पॉट 7 प्रेत त्या ठिकाणी 7 श्रद्धाळू मृत्युमुखी पडले। त्याच्यानंतर बाकीच्यांना काही इंजुरी झाल्या आहे, त्याच्यामधला एक सिरियस आहे। तळोदा या उपजिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी 13 जणांना भरती करून घेतले आहे। त्यांची सर्वांची प्रकृती चांगली आहे। आज तळोदा तालुक्यामध्ये चांदशैली घाटामध्ये एक भयंकर अपघात झालेला आहे, जे नंदुरबार तालुक्यातले काही भाविक अस्तंबा ऋषी महाराजांच्या दर्शनासाठी काल गेले होते आणि येताना त्या पिकअप गाडीला घाटामध्ये त्या ठिकाणी अपघात झाला। ती गाडी दरीत जाऊन कोसळली।
त्यात जवळपास 7 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जवळपास 8 त्यातले भाविक गंभीर जखमी, त्यांना आम्ही नंदुरबार सिव्हिल येथे हलवलेलं आहे आणि अजून काही किरकोळ जखमी, त्यांना 9 ते 10 त्यांना तळोदा सिव्हिलला त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. आणि काही जखमी त्यांना अजून आणण्याचं या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय. आमच्या कलावती फाउंडेशनच्या जे ॲम्ब्युलन्स आहे त्या आम्ही दिलेल्या आहे, पोलिसांना आम्ही त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. मदत कार्य जोरात सुरू आहे. जवळपास त्या पिकअपमध्ये 40 लोक त्या ठिकाणी भाविक होते. आम्ही जे जखमी त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात देखील उपचार करतोय. सर्वांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत. जेही दुर्दैवी या ठिकाणी भाविक मृत्युमुखी पडलेले त्यांचं त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम करून आम्ही त्यांच्या घरापर्यंत त्या ठिकाणी मृतदेह अंत्यविधीसाठी पाठवण्यासाठी आम्ही कलावती पाडवी फाउंडेशन आणि माझ्या परीने मी प्रयत्न करतोय. जेही जखमी असतील त्यांच्या परिवाराने काळजी करू नये. आम्ही कलावती पाडवी फाउंडेशनतर्फे, मी आमदार राजेश पाडवी माझ्यातर्फे सर्व मदत करून आम्ही त्यांना लवकरात लवकर चांगले उपचार करून बरे करू. धन्यवाद. चांदशैली घाटातल्या या भीषण अपघातामुळे ऐन दिवाळीत अनेकांच्या घरात अंधार पसरलाय. या अपघातात मृत पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सलाउद्दीन लोहार, लोकमत.com, नंदुरबार.